हॅलो सर, आता आपण बघूया आपल्या मार्क सॉफ्टवेअरमध्ये नवीन फायनान्शियल इयर कसं ॲड करायचं. जे आपलं नवीन फायनान्शियल इयर आहे 2024-25 आता क्लोज झाले आज. आता नवीन फायनान्शियल इयर 25-26 चालू होईल. ओके, आता सॉफ्टवेअर तुमचं ओपन असेल तर आधी प्रॉपर एकदा बॅकअप घ्या सर. ओके, हे आता सॉफ्टवेअर ओपन आहे. इथे एक्झिटमध्ये या. इथून एक्झिट बटनला क्लिक करा किंवा अल्ट एक्स बटन दाबा. ओके, आपली कंपनी येईल. कंपनीवर एकदा एंटर मारा. बॅकअप घेण्यासाठी या बॅकअप ऑफ फायनान्शियल ऑप्शनवर या. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्ही 8 वेळा एंटर मारा. 2 3 4 5 6 7 8. ओके, बस की सॉफ्टवेअर इथे आपली बॅकअप घेईल. बॅकअपची छोटीशी एक प्रोसेस होईल तुमची. ओके, बॅकअप घेऊन ठेवा आधी नवीन फायनान्शियल इयर ॲड करण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचं फायनान्शियल इयर ॲड करण्याच्या प्रोसेसला जा. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण एकदा सॉफ्टवेअर अपडेट पण करून घेऊया. ओके, हे क्लोज केलं आपण. ओके, हे क्लोज केलं. त्याच्यानंतर इथे आता फायनान्शियल इयर बनवण्यासाठी एकदा एंटर बटन दाबा. त्याच्यानंतर इथे ऑप्शन आहे बघा, न्यू फायनान्शियल, त्याला एंटर मारा. ओके, आता इथे बघा असं एरर येतं. याचा अर्थ ते बॅकअप EXE वगैरे चालू असेल किंवा तुमचे जर मल्टिपल क्लायंट्स असेल तर बाकीचे जे क्लायंट्स आहेत ते तुम्हाला प्रॉपर क्लोज करावे लागतील. ओके, त्याच्यासाठी हे आता बॅकअप EXE आहे ती तुम्ही क्लोज करायची. ओके, त्याच्यानंतर इथे टास्क मॅनेजरला जाऊन बघायचं. जर ते टास्क मॅनेजरला जर मल्टिपल्स तुमचे काय हे असेल युजर्स, तर तिथे तुम्हाला एकच मार्क विन आहे म्हणजे ओके आहे. बघा इथे 2 त्यांचे चालू आहे. मार्क विन, त्याच्यानंतर मार्क विन. ओके, डबल टेबल ओपन असेल सॉफ्टवेअर तर सगळी क्लोज करा. एकदाच सॉफ्टवेअर ओपन असलं पाहिजे. ते सुद्धा हे जी प्रोसेस आहे न्यू फायनान्शियल इयर बनवण्याची, ती तुम्हाला मेन PC वरच करायची आहे. ओके, एंटर मारा. न्यू फायनान्शियल इयरला एंटर मारा. इथे बघा 1/4/25 ते 31/3/26 परफेक्ट फायनान्शियल इयरची तुमची डेट आली पाहिजे. तर ॲक्सेप्ट बटनला क्लिक करा. नंतर इथे यस म्हणा. ओके, बाकीचे ऑप्शन तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे लेजर बॅलन्स, आउटस्टँडिंग, स्टॉक बॅलन्स, पार्टी, नंतर पार्टी नेम, आयटम डिटेल्स सगळे जर तुम्हाला पाहिजे ते येस ठेवा. ते बाय डिफॉल्ट येसच राहतात. ओके, बाकीचे ऑप्शन तुमच्या ह्याच्याप्रमाणे येस न तुम्ही करू शकता याच्याप्रमाणे. आणि हा ऑप्शन पण काय ऑर्डर वगैरे असेल तर अदरवाईज मी आता नो ठेवतो. एंटर करू येस ठेवला तरी चालू शकतो. बस येस म्हणा. इथे तुमचं नवीन फायनान्शियल प्रोसेस आहे ती चालू होईल. विदिन सेकंडमध्ये ही प्रोसेस कंप्लीट होते तुमची. ओके, हे फायनान्शियल इयर बनवणं एकदम सोपं आहे. फक्त तुम्ही सेफ्टीसाठी तुमचा सॉफ्टवेअरचा बॅकअप फक्त प्रॉपर घेऊन ठेवा सर. ओके, हे झाल्यानंतर आता यांचं जे व्हर्जन आहे ते अपडेट कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवतो. ते आपलं सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही नवीन व्हर्जनमध्ये अपडेट करून घेऊ शकता सर. ओके, जेणेकरून नवीन काय अपडेट फीचर्स आले ते तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये इम्प्लिमेंट होतील. सॉफ्टवेअरचं स्पीड पण वाढेल. ओके, आता ही प्रोसेस चालू आहे बघा. इथे बाकी काही करायचं नाही डिस्टर्ब. सॉफ्टवेअरला ॲज इट इज आहे तसंच सोडून द्यायचं. ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर स्वतः अपडेट करून सगळं चेक करून नवीन फायनान्शियल इयर कंप्लीट करणार आहे. ओके, तर हा मेसेज आला की इथे ओके म्हणायचं आहे. ओके, एंटर मारलात की इथे बघा हे नवीन इयर, आता हे तुमचं जुनं इयर झालं 24-25. मागच्या इयरला जाण्यासाठी इथे तुम्ही एंटर मारून लॉग इन करायचं. नवीन इयर ॲड करण्यासाठी इथे एंटर मारायचं नवीन इयरमध्ये. ओके, हे आता 25-26 आहे ते आपलं नवीन इयर आहे. करंट फायनान्शियल इयर इथे बघा. इथे तुम्हाला दिसतंय बघा 2025 ते 26. चेंज करण्यासाठी इथे तुम्ही ह्या स्क्रीनवर F1 बटन मारू शकता. F1 बटन दाबलं की इथे तुम्हाला इयर दाखवणार. ऑल इयरसाठी तुम्ही एकदा इथे F7 बटन दाबायचं की सगळी इयर येणार. ओके, हे आता 24-25, 25-26 हे आता करंट इयर. 24-25ला पाहिजे तर एंटर मारून तुम्ही इथे मागच्या इयरला जाऊ शकता. बॅक डेटेड बिलं मारू शकता. बॅक डेटेड बिलं मारताना तुम्हाला हे बघा इथे वॉर्निंग आहे ना, इथे तुम्ही शुअर म्हणून टाईप करायचं की तुम्ही मागच्या वर्षाची बिलं परत मारू शकता. ओके, नवीन चेंज करण्यासाठी पुढे मेन स्क्रीनवर F1 बटन दाबायचं. इथे तुम्हाला दिसणार बघा 25-26 करंट इयर आहे. आता हे मागचं इयर परत दाखवत नाही तर तुम्ही एकदा F7 दाबायचं. F7 दाबला की इथे खाली बॉटमला दिलंय बघा F7 फॉर ऑल. ओके, इथे दाबलं की हे मागचं इयर 2024-25 आता आहे ते करंट 25-26. ओके सर, हे आता आपण अल्ट टेक्स्ट मारून कंपनीवर एक्झिट एस्केप करूया. येस करूया. एकदा बॅकअप घेऊया. एंटर मारून हा पण बॅकअप घ्यायचा इथे. अल्टरनेट बॅकअप आहे म्हणजे जेणेकरून कोणतंही करप्ट झालं काय झालं तर आपण रिकवर करू शकतो. हे आता प्रॉपर आपलं फायनान्शियल इयर आहे ते ॲड झालेलं आहे कंप्लीट प्रोसेस. आता त्याच्यानंतर आपण बॅकअप घेऊन क्लोज करूया. ते क्लोज होईल मिनिमाइज करून ठेवतो मी. त्याच्यानंतर तोपर्यंत आपण काय करूया, आता नवीन सॉफ्टवेअर अपडेट कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवतो. हे क्लोज करून टाका सगळं. कंप्लीट सॉफ्टवेअर
क्लोज करायचं सॉफ्टवेअर अपडेट करताना. त्याच्यानंतर गुगल क्रोम मध्ये या. तुमचा गुगल क्रोम जो ब्राउझर असेल तो ओपन करा आणि गुगल मध्ये मार्ग म्हणून सर्च करा, MARG मार्ग. इथे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट येईल, डाउनलोड सेक्शनला क्लिक करा. ओके, डाउनलोडला क्लिक, हे डाउनलोड नावला इथे क्लिक करा मार्गविन. आता लेटेस्ट व्हर्जन आहे ते डाउनलोड इथे 31 मार्च तुम्हाला दाखवते बघा. इथे तुम्हाला डेट पण दिसेल आपलं कोणतं व्हर्जन आहे ते. हे बघा 31 मार्च लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल आहे. प्लस इथे डाउनलोड नावला क्लिक करा. इथे तुमचा नंबर टाका किंवा 10 वेळा 0 टाका. ओके, आणि इथे आय हॅव रेड एक्सेप्टला क्लिक करा, सबमिट बटनला क्लिक करा. की तुमचं लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड होईल. ओके, इथे डाउनलोड्समध्ये तुम्ही बघू शकता, डाउनलोड होताना व्हर्जन तुम्ही इथून बघू शकता. तुमचं व्हर्जन तुम्ही डाउनलोड करून घ्या एकदा. ओके, तर नवीन इन्स्टॉलेशन तुम्ही करू शकता. हे आता इथे डाउनलोड्स होतं बघा. नेट स्पीड असेल तर विदिन सेकंदमध्ये ते डाउनलोड होतं. फक्त 50 MB ची फाईल आहे ती, लगेच फास्ट डाउनलोड होते. त्याच्यानंतर तोपर्यंत तुम्ही या इथे या डाउनलोड्समध्ये ते GST चे पॅच वगैरे पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. इथे खाली आलात तर इथे तुम्हाला दिसेल GST पॅच वगैरे पाहिजे असेल तर हा GSTचा पॅच, GST फाईल, त्याला पण सेम त्याला डाउनलोड करायचं. ते ऑटोमॅटिक तुमची फाईल तिथे डाउनलोड होते. तिथे दिसतंय बघा तुम्हाला. आणि तुम्ही व्हॉट्सअप वगैरे जर यूज करत असाल तर इथे तुम्ही या EDE पॅच पण डाउनलोड करा. मग वॉलेट वगैरे ऍक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही ऍक्टिव्ह करून वापरू शकता. ओके, इथे डाउनलोड्स मध्ये आपण डाउनलोड्स होताना बघू शकतो. ओके, आता आपला हे डाउनलोड झालेलं आहे बघा. डाउनलोड सेटअपला इथून क्लिक करा. इथून ती सेटअप फाईल ओपन होईल तुमची. बाकी ब्राउझर्स वगैरे क्लोज केला तरी चालेल सगळं. हे पण क्लोज करा. अपडेट करताना सॉफ्टवेअर मात्र क्लोज करा कंपल्सरी, ते मात्र कन्फर्म करा. ओके, सेटअपला डबल क्लिक करा. की सेटअप आपलं रन होईल. नेक्स्ट नेक्स्ट फक्त करत जायचं. इथे रन बटनला क्लिक करा विचारलं तर. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट बटनला क्लिक करा, ॲक्सेप्टला क्लिक करा. ओके, नेक्स्ट नेक्स्ट. बाय डिफॉल्ट ज्या लोकेशनला आपलं सॉफ्टवेअर आहे त्या लोकेशनला तुमचं ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जातं आणि तिथून तुमचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल पण होतं ऑटोमॅटिक. ओके, तुमचं हे पण विदिन सेकंडमध्ये अपडेट पण होऊन जातं सर सॉफ्टवेअर. फक्त प्रॉपर तुमचं सगळं सॉफ्टवेअर क्लोज करा. ओके, हे फिनिश झाले बघा. इथे इन्स्टॉल झालं. इथे फिनिश बटनला क्लिक करा. सॉफ्टवेअर तुमचं अपडेट झालेलं आहे. ओके, बस आता पुन्हा एकदा सॉफ्टवेअर आपलं ओपन करा डबल क्लिक करून. तुमचा जो युजर ID पासवर्ड आहे तो टाका. सॉफ्टवेअर लॉग इन करा. ओके, सॉफ्टवेअर लॉग इन झालेलं आहे. बाय डिफॉल्ट करंट व्हर्जन आहे ते ऑटोमॅटिक तुमचं लॉग इन होतं. जे फायनान्शियल इयर चालू आहे बघा 25-26 ते लॉग इन होतं. F1 मारून तुम्ही बघू शकता. आता 25-26 करंट इयर चालू आहे. आणि जर तुम्हाला चेंज करायचं F1 बटन दाबायचं, तिथे F7 दाबायचं की मागचं इयर आहे ना तर तुम्ही लॉग इन करू शकता. त्याच्यामध्ये जाण्यासाठी इथे शुअर टाईप करून तुम्ही तिथे जाऊ शकता. परत चेंज करण्यासाठी F1 दाबायचं, करंट इयरमध्ये येऊन तुम्ही काम करू शकता. किंवा तुम्ही जेव्हा एक्झिट मधून जेव्हा येता ना तेव्हा मार्क गेटवेला जेव्हा एंटर मारता, इथे आपलं कंपनी आली, एंटर मारायचा, मार्क गेटवेला एंटर मारला की इथे पण तुम्हाला दाखवतं बघा 2024-25 हे मागचं होतं, आता करंट 25-26 आले. ओके, ह्या इयरमध्ये तुम्हाला उद्यापासून बिलिंग करायचं आहे 25-26 मध्ये. ओके, उद्यापासून तुमची 1/4ची डेट ऑटोमॅटिक घेईल सॉफ्टवेअर. ओके सर, अशा प्रकारे तुम्ही फायनान्शियल इयर ऍड करू शकता. सॉफ्टवेअर जेव्हा क्लोज करता तेव्हा एक्झिट बटनला यायचं. हे बघा एक्झिट. कंपनीला हा पण बॅकअप घ्यायचा आहे. बॅकअप ऑफ फायनान्शियल इयरला 8 वेळा एंटर मारायचा. हा तरी 2 वेळा 2 दिवसांनी डेली घेतला तरी चालेल. एकदा पुरा फायनान्शियल इयरचा पूर्ण बॅकअप घ्यायचा. ओके, ही एक प्रोसेस. त्याच्यानंतर इथून एस्केप मारायचं, इथे येस म्हणायचं. तर ही विंडो येते बघा, इथे पण ह्या बॅकअपला क्लिक करायची. क्लिक करा किंवा एंटर मारा. इथून पण तुमचा बॅकअप घ्यायचा. तिथे प्लस सिलेक्ट करा, सिलेक्ट नसेल तर हे दोन्ही कंपन्या, आणि एंटर बटन दाबा.
की इथून पण तुमचं सॉफ्टवेअर अपडेट होऊन आपला बॅकअप गेल्याने क्लोज होईल. म्हणजे अल्टरनेट बॅकअप आहे, म्हणजे कधी इमर्जन्सी असेल तर आपण त्या बॅकअपमधून आपलं डेटा रिकवर करू शकतो. ओके सर, थँक्यू. का अजून माहिती हवी असेल, नवीन कसलं सॉफ्टवेअर पाहिजे असेल तुम्हाला, तर कधी आम्हाला कॉल करा. फ्रीमध्ये तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल. थँक्यू.